आज आपण मरकळ पंचक्रोशीतील दुसऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहोत की जे युवा आहेत, संघर्षशील आहेत, लढाऊ आहेत, आक्रमक आहेत आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून त्या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा पद्धतीचे एक संघर्ष योद्धा की ज्यांनी संघर्षाची मशाल हातात घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न, मग ते रिंग रोड असेल अथवा भामा आसखेड धरणाचं पुनर्वसन असेल, या माध्यमातून ज्यांनी प्रचंड मोठा लढा व्यवस्थेविरोधात दिला, अशा पद्धतीचे संघर्ष योद्धा श्री प्रसाद अशोक घेनंद. नमस्कार. नंतरच्या कालावधीमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती आंदोलने केली, तर ही आंदोलन करण्याची एक स्फूर्ती कुठेतरी कृषी शिक्षणातून मिळाली का? तसं खेडेगावात वाढल्यामुळं अन्यायाविरुद्ध चिड ही पहिल्यापासूनच मनात होती. आंदोलनाचा एक वेगळाच पॅटर्न आहे की मग कधी आपण गाथापारण आंदोलन करता, कधी आपण जलसमाधी करता, कधी आपण डायरेक्ट आमरण उपोषणच करता. तर ह्या वेगवेगळ्या आंदोलनांच्या ज्या संकल्पना आहेत, तर ते आपल्याला कशा काय सुचतात? आंदोलन म्हणजे प्रशासनावरती वचक आणणं किंवा तो प्रश्न सोडवणं असं नाही, तर त्या प्रश्नाला वाचा फोडणं. रिंग रोडचा लढा जो आपण देत होतात, तर त्याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या स्वरूपाची आंदोलनं केली? सुरुवातीला आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको केलं. नंतर काही अधिकाऱ्यांना दिवसभर आम्ही त्यांच्याच ऑफिसमध्ये कोंडून ठेवलं. आपल्या शेतकऱ्यांची 2 मुलं कुमार प्रसाद घेनंद असतील आणि राहुल शिंदे असतील, या दोघांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमरण उपोषण कालपासून या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण मरकळ पंचायत समितीचं भविष्य काय पाहता? एक व्यक्ती जर का स्वराज्याचं स्वप्न पाहू शकतो, आपण जर का एवढा यशस्वी त्या ठिकाणी आंदोलक आहात, तर मग आपल्या पंचायत समिती सदस्यच का व्हायचे? नमस्कार, मी संग्राम लोखंडे. आज आपण मरकळ पंचक्रोशीतील दुसऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्वासोबत संवाद साधणार आहोत की जे युवा आहेत, संघर्षशील आहेत, लढाऊ आहेत, आक्रमक आहेत आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून त्या ठिकाणी राहिलेले आहेत. अशा पद्धतीचे एक संघर्ष योद्धा की ज्यांनी संघर्षाची मशाल हातात घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न, मग ते रिंग रोड असेल अथवा भामा आसखेड धरणाचं पुनर्वसन असेल, या माध्यमातून ज्यांनी प्रचंड मोठा लढा व्यवस्थेविरोधात दिला, अशा पद्धतीचे संघर्ष योद्धा श्री प्रसाद अशोक घेनंद. नमस्कार. आपल्याला सगळी तरुण मंडळी आणि मित्रमंडळी त्या ठिकाणी प्रेमाने भाऊ हाक मारतात. तर भाऊ, आपलं प्राथमिक शिक्षण आणि त्यानंतरचं कॉलेज वरील शिक्षण याबद्दल काय सांगाल? माझं प्राथमिक शिक्षण हे मरकळ गावामध्येच प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेमध्ये झालं. 4थी पर्यंत आम्ही जिल्हा परिषदेमध्ये शिकलो. त्यानंतरचं शिक्षण नवीन माध्यमिक विद्यालयामध्ये 10वी पर्यंत झालं. 10वी नंतर मी 11वी-12वी सायन्स हे लोहगावमध्ये माझ्या मामांच्या गावी केलं आणि त्यानंतर BSc ॲग्रीसाठी माझं ऍडमिशन कोकण कृषी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय किर्लोस वरस या ठिकाणी माझा नंबर लागला आणि माझं कृषीचं शिक्षण हे त्या ठिकाणी पूर्ण झालं. आपण आपल्या परिसरामध्ये पाहतो की सर्व मुलं इंजिनिअरिंग असेल, डॉक्टरकी असेल अथवा फार्मसी वगैरे या क्षेत्राकडे वळतात, पण आपण विशेष करून त्या ठिकाणी कृषी शिक्षण घेतलं. मी पण एक कृषी पदवीधर आहे. तर आपल्याला कृषी शिक्षणाविषयी आवड कशातून निर्माण झाली, याबद्दल काय सांगाल? पारंपरिक शेती आणि माझ्या वडिलांपासून जो शेतीचा मला वसा आणि वारसा मिळाला, त्यामध्ये माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की तू कृषीमध्ये शिक्षण घ्यावं. कारण पारंपरिक पद्धतीने ते शेती करतच आले होते आणि त्यांना नवीन प्रयोग करायची आवड होती. म्हणजे ज्या वेळेस लोक काही व्यवसाय शेतीच करत होते, त्यावेळेस माझ्या वडिलांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला. त्यानंतर पॉलीहाऊस आणि हळद लावणे, कुठं आलं लावणे, असे वेगवेगळे प्रयोग त्यांना कायम करायची इच्छा असायची किंवा ते करायचे. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी वेगळं करावं. यासाठी त्यांची मनोमनी इच्छा होती की तू कृषीमध्ये शिक्षण घ्यावं. त्यामुळे मग मी कृषी या पदवीकडे वळालो आणि मग कृषीमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि मग 11वी-12वी सायन्स करून मी कृषीची पदवी पूर्ण केली. नंतरच्या कालावधीमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती आंदोलनं केली की ज्याच्यामध्ये वेगवेगळी आंदोलने आपण हाताळली. तर ही आंदोलन करण्याची एक स्फूर्ती कुठेतरी कृषी शिक्षणातून मिळाली का? तसं खेडेगावात वाढल्यामुळं अन्यायाविरुद्ध चिड ही पहिल्यापासूनच मनात होती की कुठंतरी चुकीच्या घटना घडतायत, त्याच्यावरती कोणी आवाज उठवत नाहीये. आणि ज्यावेळेस कृषी पदवी घेत असताना काही प्रश्न पुढे आले, त्यावेळेस माझे मित्रमंडळी असतील, बाकीचे सहकारी असतील, यांच्या माध्यमातून सर्वात पहिलं आम्ही सेपरेट पासिंगचं आंदोलन पुण्यामध्ये केलं. तिथून पुढं आंदोलनाची आवड निर्माण झाली की आंदोलनाने
प्रत्येक प्रश्न सुटत नाही, पण त्याची वाचा फुटते याची जाणीव त्या काळात झाली. तिथून पुढं जो दडपडा किंवा चळवळीचा स्वभाव असल्यामुळं त्यामुळं त्या गोष्टीत आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला आणि मग त्यामुळं संघर्ष आम्ही करायला सुरुवात केली. आपला हा बंडखोर स्वभाव आहे किंवा व्यवस्थे विरोधात दोन हात करण्याचा जो आपला स्वभाव बनलाय, तर हा सुरुवातीपासूनच आहे की आंदोलन करता करता तयार झाला? सुरुवातीपासूनच बंडखोरीचा स्वभाव असल्यामुळं म्हणजे जी गोष्ट चुकीची दिसती त्याच्यावर परखडपणे बोलणं हा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव असल्यामुळं मला ह्या व्यवस्थेविरुद्ध दोन हात करताना कोणतीही अडचण येत नाही. आपलं सर्वात जास्त गाजलेलं आंदोलन म्हणजे भामासकडे पुनर्वसनचं आंदोलन, की ज्याच्यामध्ये ह्या प्रश्नाविरोधात त्या ठिकाणी कुणीच त्या ठिकाणी बोलत नव्हतं किंवा सगळे ज्येष्ठ नेते असतील अथवा मोठे नेते असतील हे या प्रश्नाला बगल देत होते किंवा याच्याकडे दुर्लक्ष करत होते. पण कुठेतरी हा एवढा मोठा विषय आपण हात घालावा किंवा या विषयासाठी आपण वाचा फोडली पाहिजे किंवा आपल्या उद्या अपयश आलं तर काय होईल या स्वभावाचा कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी आपण हे आंदोलन हातात घेतलं. तर एवढं मोठं आंदोलन हातात घेण्याची, एवढा मोठा मुद्दा हातात घेण्याची हिंमत कुठून आली? प्रथमतः ह्या मुद्द्याची सुरुवात जेव्हा कोणालाच काही माहित नव्हतं त्यावेळेस आमच्या गावातले दोन तरुण सहकारी, आमचे मार्गदर्शक नितीन तुपे आणि विकास लोखंडे ह्या दोन व्यक्तींनी या लढ्याची सुरुवात केली. त्यावेळेस मी या प्रश्नापासून अज्ञात होतो, कारण त्यावेळेस लोकांची अशी मानसिकता झाली की जिल्हाधिकाऱ्याच्या नावावरती जमीन झालेली आहे म्हणजे आपली जमीन गेलेली आहे आणि लोक इतरांना सांगायचे की बाबा आपली जमीन गेलेली आहे आणि हा संभ्रम अख्ख्या गावामध्ये निर्माण झाला. त्यावेळेस नितीन तुपे आणि विकास लोखंडे हे घरोघरी लोकांना जाऊन सांगत होते की आपल्यावरती हा अन्याय होतोय, परंतु त्यावेळेस लोकांनी त्या गोष्टीला इतक्या सिरियसली घेतलं नाही. नंतर हळूहळू ते संघटन वाढत गेलं की आपल्यावरती कुठंतरी हा अन्याय व्हायला लागलेला आहे आणि मग हे संघटन वाढत 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 गेल्यानंतर मिटिंगा व्हायच्या. मिटिंगांमध्ये मी जाऊन सहभागी व्हायचो, पण त्यावेळेस स्वयंस्फूर्तीने सहभागी होत नव्हतो कारण त्याच्यावरती माझा पूर्णपणे अभ्यास नव्हता. मग हळूहळू अभ्यास करत गेल्यानंतर एक दिवस सहज आम्ही संदीपप्पा बोंडवे यांच्या ऑफिसवरती प्रदीपदादा संदीपप्पा बोंडवे यांनी त्यांच्याकडे पडलेल्या पुनर्वसनावरती एक मिटिंग लावली होती. त्या मिटिंगला मी सहज एक मेसेज पडला ग्रुपवरती. मी त्या मिटिंगला जायचं ठरवलं आणि तिथून कळलं की बाबा हा आपल्यावरती झालेला खूप मोठा अन्याय आहे, ज्याला वाचा फोडणं गरजेचं आहे. आणि मग तिथून पुढं आणि त्याच दरम्यानच्या कालावधीमध्ये संदीप आप्पांनी उपोषण पुकारलं होतं. ते हवेलीसाठी होतं. मग हवेलीसाठी ते उपोषण होतं. मी त्यात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आणि मग तिथून पुढे माझा त्याच्यावरती हळूहळू अभ्यास करत मग कोर्टाचे निर्णय असतील म्हणजे पूर्ण गाव संघटित झालं. मग त्यात खूप सहकारी संघटित झाले. जवळपास जे मार्केटमध्ये आमचं निम्मं गाव गुंतलेलं होतं ते पूर्ण गाव त्यात संघटित झालं आणि मग त्या संघटनेच्या माध्यमातून मला कुठंतरी या आंदोलनामध्ये थोडी प्रेरणा मिळत गेली. मग आम्ही एक एक पाऊल पुढे जात गेलो. पहिलं आम्ही पेरणे फाटा इथे मी 5 दिवस आमरण उपोषण केलं. तिथं माझे काही सहकारी होते जे कागदोपत्री पाठपुरावा करत राहिले आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनावरती दबाव पाडत राहिलो. मग त्याच्यातून काय होत गेलं की आमचा जो प्रश्न होता तो एक 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 स्टेपनी सुटत जायला लागला. मग त्यानंतर आम्ही प्रांतांकडे पाठपुरावा केला. प्रांत ऑफिसमध्ये पाहिजे तसा आम्हाला रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे आम्ही प्रांतांना तोंडावरती सांगितलं की तुम्ही आम्हाला जर ऑफिसमध्ये इज्जत देत नसाल तर तुम्हाला आमच्याकडे येऊन आमचा प्रश्न सोडवावा लागेल. आणि मग या चिडलेल्या स्वभावामुळे माझ्यासोबत सुरेशांना लोखंडे होते, सुनील गोडसे होते, ह्या ज्येष्ठ लोकांना प्रांतांनी खूप चुकीची वागणूक दिली. मग तिथं आम्ही ठरवलं की बाबा नाही, आता आपल्याला कुठेतरी रस्त्यावर उतरण्याची पुन्हा वेळ आलेली. मग आम्ही निर्णय घेतला आणि जलसमाधी आंदोलन पुकारलं आणि तिथं आम्ही प्रांतांना बोलून घेतलं आणि मग तिथून आमचा प्रश्न हळूहळू हळूहळू पुढे जात राहिला. मग पुन्हा आंदोलन, मग आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही फार आझाद मैदानावरती पण आमरण उपोषण केलं आणि हा प्रश्न हळूहळू हळूहळू आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही पुढे नेला आणि मग सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हा प्रश्न आम्ही कुठेतरी तडीस नेला. आता त्यामध्ये एक इतर अधिकारामध्ये शेरा राहिलेला आहे. तो शेऱ्याचं काम देखील जवळपास 99% झालेलं आहे. थोडंसं राहिलेलं आहे ते प्रशासकीय पातळीवरती राहिलेलं आहे. काही दिवसात आमच्या शेतकऱ्याचे सातबारे हे पूर्णपणे कोरे झालेले असतील, जे पूर्ण शेतकऱ्याचे असतील. खरं तर सुरुवातीला या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद अतिशय कमी होता किंवा त्या ठिकाणी खूप निवडक शेतकरी जे आहेत तर या सगळ्या गोष्टींच्या प्रक्रियेमध्ये असायचे. तर आपण या सगळ्यांना कसं काय सामावून घेतलं
आणि सगळ्यांची मनधरणी आपण करण्यामध्ये यशस्वी कसे झालात? माझा चळवळीचा स्वभाव असल्यामुळं ज्या दिवशी मीटिंग असेल त्या दिवशी मी सर्वांना फोन करायचो आणि फोन केला की आपुलकीने लोक मीटिंगला यायची आणि मग तिथून लोक मला जोडत गेली. म्हणजे काही थोडासा ग्रुप पहिला तयार झालेला होता आमचा. त्यानंतर मी प्रत्येक मीटिंगला लोकांना फोन करायचो की तुम्ही या, आपण हे सोडवू, तुम्ही या. आणि जे संघटन वाढत गेलं त्या वाढत्या संघटनामुळं प्रशासनावरती दबाव तयार होत गेला आणि त्या वाढत्या दबावामुळं प्रशासनाला हा प्रश्न सोडवणं हे त्यांना सोडवावंच लागला. त्यानंतर मग त्यानंतर ज्यावेळेस ते सगळं प्रकरण मंत्रालयात गेलं, मी आठवड्याला ज्या दिवशी ते सांगतील त्या दिवशी मी आपला त्या ठिकाणी हजर राहायचो. मग ते कशाही माध्यमातून, कधी कधी रेल्वेने जायला लागलं, कधी कधी स्वतःच्या गाडीने जायला लागलं. पण ज्या दिवशी त्यांनी सांगितलेले, जी तारीख दिलेली त्या तारखेला उपस्थित राहून माझं काम का नाही झालं हे करून पाठपुरावा करून आम्ही ते अंतिम टप्प्यात नेऊन ते काम पूर्ण केलं. तर मग हे जे आंदोलन आहे हे निर्णायक टप्प्यामध्ये कशा पद्धतीने आलं? आमचे सगळे सहकारी जमले, त्यामध्ये प्रत्येकाने थोडा थोडा सहभाग घेतला. किरण लोखंडे होते, त्यांचा थोडासा शासकीय अभ्यास होता. ते म्हणले आपण कोर्टाच्या मार्गाने पण जाऊ. मग आमच्या 2 टीमा तयार झाल्या. एक टीम आमची नगरला गेली, एक टीम पुण्याला गेली. आणि मग त्यानंतर आम्ही रीट दाखल केली सर्वांनी. मग काहींनी आधी केली, काहींनी नंतर केली. रीटच्या खर्चानुसार, प्रत्येक शेतकऱ्याच्या ऍडजस्टमेंटनुसार आम्ही ह्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येकाने रीट दाखल केली. आणि रीट दाखल केल्यानंतर पटपट निकाल पण येत गेले. कारण पूर्ण न्यायालयाला दिसलं की शासनाने ह्या शेतकऱ्यावर केलेला अन्याय आहे. आणि मग निकाल आल्यानंतर मग हा लढा आम्ही अंतिम टप्प्यात आणण्यासाठी किरण लोखंडे असतील, सागर लोखंडे असतील, नितीन तुपे असतील, चांगदेव लोखंडे, सुधीर भाऊ असतील, असे अनेक गावातले सहकारी आहेत जे कधी पडद्यावरती आले नाही, पण यांचा मोलाचा वाटा आहे ह्या प्रश्न सोडवण्यामध्ये. तर ह्या सगळ्या सहकार्यांना मिळून आम्ही हा लढा, माऊली असेल, तुषार पासपुते असतील, असे अनेक हात आहेत ज्या दृश्यपणे काम करत होते. शेवटच्या टप्प्यामध्ये जसं अंतिम टप्प्यात लढा आला, सगळ्यात जास्त सहभाग माऊली लोखंडेंचा लाभला. मग ते माझ्यासोबत कंटिन्यू कलेक्टर ऑफिसला येत होते. दररोज आम्ही 2 व्हीलर काढायचो, ज्या दिवशी काम असेल त्या दिवशी आम्ही तिथे जाऊन बसायचो, पाठपुरावा करायचो. आणि हा लढा त्यानंतर आम्ही अंतिम टप्प्यात नेऊन सोडवला. आपण या लढ्याच्या दरम्यान त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये पण जायचं. आपण ऐकलं की आपण जे आहे तर पहाटे जे आहे तर 4 वाजता उठून त्या ठिकाणी डबा घेऊन रेल्वेच्या माध्यमातून जे आहे तर मुंबईला जायचे आणि जे काही कार्यालयीन कामं असतील, जे काही ठरलेले आपले फॉलोअप असतील तर ते तुम्ही घ्यायचे. तर त्या काळातले दिवस कसे होते? त्या काळात एक वेगळी ऊर्जा होती अंगामध्ये की बाबा नाही, हा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि ज्यावेळेस एक एक पाऊल आपण यश मिळत असते एक एक पावलावर, त्यावेळेस स्वयंस्फूर्तीने आतून भावना येते की बाबा नाही, आता संपत आले. मग आम्ही त्या पद्धतीने पाठपुरावा करत राहिलो. मला आतून लय वाटायचं की बाबा हे लवकर संपलं पाहिजे, हे कसं केलं पाहिजे, ते कसं केलं पाहिजे. मग त्यात थोडासा अभ्यास करत राहिलो. आणि कधी कधी मंत्रालयातले अधिकारी आम्हाला वैतागायचे. इतक्या फेरफटका आमचे तिथे झाले की त्या तोंडाने गेल्या ओळखायचे, हात जोडायचे की बाबा तुमचं होत आलेलं आहे. म्हणजे इथपर्यंत आम्ही पाठपुरावा केला की कधी कधी अधिकारी पण त्या गोष्टीला वैतागून ते आमच्या सह्या करून पुढे पाठवायचे. मग असा आम्ही लढा तो पूर्ण करत गेलो. आपला आंदोलनाचा एक वेगळाच पॅटर्न आहे की मग कधी आपण गाथा पारून आंदोलन करता, कधी आपण जलसमाधी करता, कधी आपण डायरेक्ट आमरण उपोषणच करता. तर ह्या वेगवेगळ्या आंदोलनांच्या ज्या संकल्पना आहेत तर त्या आपल्याला कशा काय सुचतात? आंदोलन म्हणजे प्रशासनावरती वचक आणणं किंवा तो प्रश्न सोडवणं असं नाही, तर त्या प्रश्नाला वाचा फोडणं म्हणजे आंदोलन असतं. आणि आंदोलन कधी सक्सेस होतं तर त्याच्याकडं लोकांचं किंवा प्रशासनाचं लक्ष जातं. तर ते लक्ष कशाच्या माध्यमातून जाईल, मग त्याचा आम्ही विचार केला अनेक वेळा. आता याच्या व्यतिरिक्त आम्ही कधी कधी टाळ वाजून, टाळाने मृदुंगाचं भजन करून बामास्केटच्या कार्यालयामध्ये पण आंदोलन केलेलं आहे. मग याच्यातून काय झालं की अधिकाऱ्यांना आमचा भजन तर थांबवता येत नव्हतं, परंतु त्याच्यातून आमची वाचा फुटत होती. म्हणजे त्याच्यातून आमचा प्रश्न त्यांच्यापाशी मांडला जात होता, ते मीडियामध्ये येत होतं आणि त्या अधिकाऱ्यांवरती तो प्रेशर तयार होत होता. मग हे आंदोलन करत राहिलं की नक्कीच तुमच्या प्रश्नांना वाचा फुटते आणि तो प्रश्न ह्या एक पावलांनी पुढं सोडवण्यासाठी पुढे निघून जातो. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत राहतो. आता जो पुनर्वसनचा लढा आहे तर तो
आता कुठल्या टप्प्यावरती आहे आणि शेतकऱ्यांचे 100% सातबारे कोरे आणि संपूर्ण जमीन मालकाचं नाव सातबाऱ्यावरती कधी येईल? आता तसा 99% लढा हा पूर्ण झालेला आहे. फक्त सातबाऱ्याच्या इतर अधिकारामध्ये एक शेरा राहिलेला आहे. तो शेरा पण पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये निघून जाणार आहे, कारण शासनाच्या अंतिम टप्प्यात ती तयारी झालेली आहे. त्याच्यावरती पण पाठपुरावा चालू आहे. परंतु आता लागलेल्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये गेल्या 2 महिन्यात मलाच पाठपुरावा करायला जमलेला नाही. तर येत्या 2 ते 3 महिन्यात, हे निवडणुकीचे 15 दिवस गेल्यानंतर येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये इतर अधिकारातले शेरे पण निघालेले असतील शेतकऱ्याचे. नंतरच्या कालावधीमध्ये आपण रिंग रोडचं आंदोलन हातात घेतलं. खरं तर हा चक्राकार मार्ग ज्यावेळी तयार करण्यात आला किंवा याचा त्या ठिकाणी आराखडा बनवण्यात आला, तर हा आराखडा 20 वर्षापूर्वी बनवण्यात आला. पण तो अंमलबजावणी करता करता त्या ठिकाणी 20 वर्ष निघून गेली आणि दरम्यानच्या कालावधी ज्यामध्ये झपाट्याने वाढत चाललेलं शहरीकरण, हा रोडही विकासाच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीचं नुकसान जमिनीचं होते ते पण त्यांना त्या ठिकाणी योग्य मोबदला मिळाला पाहिजे. तर या दोन्ही भूमिका ज्या आहेत तर आपण आग्रही पद्धतीने मांडल्या आणि कुठेतरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हा विकास होत असताना माझ्या शेतकरी राजाचा बळी नाही गेला पाहिजे, हा विकास होत असताना माझ्या शेतकरी राजाच्या पुढच्या पिढीचं नुकसान नाही झालं पाहिजे, ही भूमिका हातात घेऊन त्या ठिकाणी आपण खूप मोठ्या पद्धतीचा लढा दिला आणि त्यासोबतच रेल्वेसाठीचं पण आंदोलन आपण त्यासोबतच केलं. तर हे सगळं करत असताना समाजाप्रती आपण त्या ठिकाणी काहीतरी देणे लागतो किंवा आपला 100% वेळ आपण समाजाला दिला पाहिजे किंवा वेळ प्रसंगी त्या ठिकाणी कुटुंबाची अथवा वैयक्तिक गोष्टींची जी आहे तर परवा सुद्धा आपण त्या ठिकाणी केली नाही. तर जे रिंग रोडच्या बाबतीत जी आंदोलनं झाली त्याबाबत काय सांग? रिंग रोडचा लढा हा एका अज्ञात व्यक्ती होते, ज्याची आमच्या गावात कुणाशी ओळख नव्हती. ती व्यक्ती शिक्षक होती. धडपडत म्हणजे ती स्वतः आंदोलनातून तयार झाली. एक भयंकर मोठं व्यक्तिमत्व जे आम्हाला त्या आंदोलनाच्या दरम्यान भेटलं. आंदोलनाच्या दरम्यान म्हणजे त्या आंदोलनाची सुरुवात त्या व्यक्तीने करून दिली. त्या व्यक्तींचं नाव मी आता इथं त्यांना नको अडचणी म्हणून घेणार नाही, पण अशा व्यक्तीने फार आम्हाला हरकतीच्या झेरॉक्स सुद्धा पुरवल्या. तिथून त्या व्यक्तीने सुरुवात केली आणि मग त्यांनी आम्हाला सांगून दिलं की हा रिंग रोड आपल्यावरती अन्यायकारक कसा आहे. आणि मग त्याच्यावरती पूर्ण अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हा रिंग रोड आपल्यावरती अन्याय करतोय. कारण आमची त्यावेळेची मागणी अशी होती की हा रिंग रोड हा जमिनीपासनं 10 ते 15 फूट उंच असणारी, ज्याचा की स्थानिक शेतकऱ्यांना कोणता फायदा नसणारी, आणि रिंग रोड जाताना हा शहराच्या बाहेरून गेला पाहिजे. म्हणजे चाकण सारखी शहरं ही बाहेर आहेत. त्याचा विकास होत असताना त्या रिंग रोडचा त्या विकासाला कोणता फायदा होत नाही असं आम्ही शासनाच्या वारंवार लक्षात आणून दिलं. परंतु शासकीय लेवलला आणि काही राजकीय लोकांचं पहिलंच ठरलेलं होतं की हा रिंग रोड करायचा आहे. मग तो अन्याय त्यांचा म्हणजे अवॉर्ड झाल्यानंतर तो कॅन्सल करता येत नाही, अशा अनेक गोष्टी ज्या पूर्ण झालेल्या होत्या. मग त्यानंतर आम्ही ठरवलं की ही सगळी प्रक्रिया पुढे गेलेली, याच्यामध्ये शेतकऱ्याला बाजारभावाच्या बाबतीत तरी अन्याय नाही व्हावा. मग त्यासाठी आम्ही आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली आणि एक सर्व्हिस रोडचा प्रश्न आता प्रलंबित आहे, तो पण अंतिम टप्प्यात आहे. तो पण आम्ही लवकरच सोडवणार आहे. ह्या खेड तालुक्यातल्या 12 गावांपैकी 10 गावांमध्ये त्यांनी सर्व्हिस रोड दिला. तिथं PMRD आणि MSRDC या दोन्ही रोड मल्च केले आणि सोळू पासून ते उर्शे टोल नाक्यापर्यंत तो 110 मीटरचा रिंग रोड करून त्यामध्ये त्यांना 10 मीटरचा सर्व्हिस रोड बोथ साईड दिला. परंतु मरकळ पासून बाकीच्या कोणत्याच गावांना त्यांनी सर्व्हिस रोड दिलेला नाही. त्यावरती आमचं लढा चालू आहे आणि तो अंतिम टप्प्यात आहे. तो पण 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही नक्की सोडवू, कारण तो आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे. जे पुनर्वसनचं काम आपण हातामध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये आजच्या स्थितीला किती एकर क्षेत्राचा आपण प्रश्न मार्गी लावला आणि त्याचा आजच्या बाजार भावानुसार जर का किंमत बघायला गेली तर साधारण किती होईल? पुनर्वसनामध्ये जवळपास मरकळगावची 84 हेक्टर जमीन संपादित झाली होती. त्यापैकी आता इनामी गट शिल्लक राहिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त जे शेतकऱ्यांचे गट आहेत ते शेतकऱ्यांच्या नावावरती झालेले आहेत. त्यातली खरेदी विक्री काही झाली होती. ते 4-8 एकर क्षेत्र शिल्लक राहिलेले. बाकीचं सगळं क्षेत्र सुटलेलं आहे. जे सुटलेल्या क्षेत्राची अंदाजित किंमत जवळपास 250 ते 300 कोटी रुपये आहे आजच्या बाजारभावानुसार. रिंग रोडचा लढा जो आपण देत होता तर त्याच्यामध्ये आपण कुठल्या स्वरूपाची आंदोलनं केली? रिंग रोडच्या लढ्यामध्ये सुरुवातीला आम्ही रस्त्यावर उतरून रास्ता रोको केलं. नंतर काही अधिकाऱ्यांना दिवसभर आम्ही त्यांच्याच ऑफिसमध्ये कोंडून ठेवलं. तसंच त्यांच्याच कार्यालयाच्या बिल्डिंग वरती चढून एक आंदोलन केलं. रिंग रोड मध्ये शोले स्टाईलनी पाटील बोगावारे याच्यावरती
खेडच्या टाकीवरती चढले होते पाण्याच्या, नंतर गाथापारायण झालं, आमरण उपोषण झालं, अशी अनेक प्रकारची वेगवेगळी आंदोलन, ज्याच्या माध्यमातून आम्हाला आमचा प्रश्न सगळ्यांकडे मांडता येईल अशा प्रकारची अनेक आंदोलन आम्ही केली. रिंग रोडचं आंदोलन करत असताना त्या ठिकाणी आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती राजकीय आणि त्याचबरोबरीनं प्रशासकीय पातळीचा त्या ठिकाणी दबाव खूप मोठ्या प्रमाणावरती होता. अगदी आम्ही असं ऐकलं की अगदी मंत्र्यांच्या लेवलवरून त्या ठिकाणी आपल्याला फोन आले किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा विभागीय आयुक्त वगैरे असतील, तर एवढ्या मोठ्या पातळीवरून पण आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती दबाव आला. पण आपण त्या ठिकाणी कुठल्याच दबावाला बळी पडलं नाही आणि सोबतच की बाबा आपल्याला समाजाकरता आपण काहीतरी देणे लागतो आणि समाजानं आपलं नेतृत्व मान्य केलं आहे, तर त्या समाजाला मला फसवायचं नाहीये ही भावना कुठेतरी आपण डोक्यात घेऊन आपण खूप मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी ऑफर आपल्याला आल्या, पण त्याला आपण बळी न पडता जे आहे तर जे काम हातात घेतलंय आणि जो शेतकऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी हातात घेतलाय, तर त्याला कुठेतरी न्याय दिला पाहिजे ही भूमिका आपण घेतली. तर याबद्दल काय सांगाल? तसं जी सरकारी यंत्रणा आहे ही इंग्रजांच्या काळापासून तसंच काम करत आली की एखादा व्यक्ती चळवळीत जर का लोकांचे प्रश्न मांडत असेल, त्याच्यामुळे त्यांच्या एखाद्या कामामध्ये जर अडचण येत असेल, आणि रिंग रोड हा अनेक नेत्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता, त्यामध्ये त्यांना शेतकऱ्याचं काय करायचंय किंवा किती प्रश्न सुटतील यापेक्षा आमचा किती फायदा होईल या दृष्टीने तो प्रकल्प लादलेला होता. मग जसं हे लँड जे आजचा एक प्रकारे की लोकांकडून आता न संपणारी प्रॉपर्टी, रिअल प्रॉपर्टी, जरा आत्ताच राजसाहेबांनी संबोधित केलं किंवा सांगितलं त्याचं महत्व. ती रिअल प्रॉपर्टी म्हणजे आपली जी जमीन आहे, ही जमीन कोणत्या ना कोणत्या मार्गाने शेतकऱ्याकडून घ्यायची आणि तिचा प्रकल्पांसाठी वापर करून त्याचा राजकीय नेत्यांना आणि ह्या अधिकाऱ्यांना आर्थिक फायदा कसा होईल यासाठी अनेक प्रकल्प हे केले जातात. त्यातला हा रिंग रोड एक प्रकल्प आहे. आणि मग हा प्रकल्प करत असताना सुरुवातीला काही अधिकाऱ्यांचे फोन आले. ज्यावेळेस हा लढा आम्ही अंतिम टप्प्यात नेलता त्यावेळेस काही वरिष्ठ नेत्यांचे फोन आले की तू थांब, ह्याच्यातून काहीतरी नंतर तुला कॉन्ट्रॅक्ट मिळतील किंवा तुला कुठली तरी कामं मिळतील, अशी आमिष पण दाखवली गेली किंवा पैशाच्या ऑफर पण दिल्या गेल्या. परंतु एखादी गोष्ट, एखादा लढा आपण जर हातात घेतलेला असेल तर मी माझ्या शेतकऱ्याला फसवून मी एकटा मोठा होणं हे माझ्या बुद्धीला न पडण्यासारखं होतं. आणि मग त्यामुळं कोणत्याच गोष्टीची दमा न बाळगता आता पण रिंग रोडचं काम चालू आहे. माझं कुठं कसलं कॉन्ट्रॅक्ट नाही, कसली गाडी नाही. अनेक लोकांनी, अनेक नेत्यांनी तिथं चुळबुळ केली, पण आम्ही कधी मागायलाच गेलो नाही, कारण आमचा हा कॉन्ट्रॅक्ट मागणं किंवा आर्थिक कुठंतरी आपला स्वतःचा फायदा झाला पाहिजे अशा दृष्टीने आज तागायत कोणतंच आंदोलन हातात घेतलं नाही. त्याच्यामुळं मला कोणत्याच गोष्टीची गरज पडत नाही. आता जी चालू परिस्थिती आहे पंचायत समितीची, लोकांकडे फिरायला लोक नाहीत. माझ्याकडे मला कार्यकर्ते येऊन घेऊन जातात की चल बाबा तू फिर. म्हणजे इतकी मोठी तरुणाईची गर्दी ही फक्त मी न पाहिलेल्या स्वार्थामुळे माझ्यासोबत. मी जर माझा स्वार्थ पाहिला असता तर कदाचित माझ्याकडे एक व्यक्ती पण नसता आणि एखाद्याला बळबळ चल चल म्हणायला लागला असता. असं मला कधीच म्हणायला लागत नाही. मला लोक येऊन म्हणतात चल. ह्या लेवलला जाण्यासाठी मी कुठेही कोणत्या गोष्टीची माझा स्वतःचा फायदा होईल अशी गोष्ट न केल्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासोबत जनता उभी. आपण जो बागायती शेती असेल अथवा जिरायती शेती हे दोन नियम त्या ठिकाणी काढून शासनाने जे आहे तर शेतकऱ्यांच्या जमिनींचा बाजार त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याबाबतचं मोठं आंदोलन त्या ठिकाणी आपण पाटील बोगावरे असतील किंवा तालुक्यातले सगळे ज्येष्ठ नेते असतील आणि ही रिंग रोड विरोधी कृती समिती असेल याच्या माध्यमातून आपण हातात घेतलं आणि साधारण शेतकऱ्यांना जे आहे तर प्रति गुंठ्या मागे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बाजारभाव पण वाढून मिळाला. तर साधारण शेतकऱ्यांना किती बाजारभाव वाढून मिळाला आणि ही जी जिरायत बागायचा जो प्रश्न होता तर त्या सोडवल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा किती फायदा झाला? तसं ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अनेक नेत्यांचं लक्ष होतं. आणि हे लक्ष असताना देखील माझ्यासोबत आपल्या परिसरातले सगळेच नेते, म्हणजे त्यांनी पण कोणता पक्ष किंवा काही न पाहता, म्हणजे फार आपल्या गोळेगावचे सभापती अरुण शेठ चौधरी असतील, आपल्या मरकळगावचे वरिष्ठ नेते, दोन्ही पण वरिष्ठ नेते, सर्वांनी त्याच्यात सहभाग घेतला. स्वतः राजाराम शेठ लोखंडे असतील, अनिल शेठ लोखंडे असतील, दसरथ शेठ लोखंडे असतील, शेजारी सोळूमध्ये गेले तर रामदास शेठ ठाकूर होते, बाळशेठ ठाकूर होते, रामशेठ गावडे होते, सुधीरभाऊ मुंगशे होते, सोमनाथभाऊ मुंगशे होते, भरत शेठ कटवडे, चंदनदादा मोरे होते. म्हणजे असे अनेक वरिष्ठ नेते, पाटील बोगावरे होते. म्हणजे हे अनेक
माझ्याकडून कोणाची नावं राहतील, अमोलदादा पवार होते. म्हणजे अनेक ही वरिष्ठ पातळीवर कामं करणारी ही लोक, यांचा पण लोक त्यामध्ये सहभाग होता. यांनी पण मला कुठेतरी या आंदोलनामध्ये सपोर्ट केला. लोकांना संघटित होण्यासाठी या लोकांची मला मदत झाली. ह्या सगळ्यांची सांगड घालून आम्ही कुठेतरी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या सर्वांनी मिळून प्रयत्न करून आम्ही जवळपास 140 कोटी म्हणजे राज्यातलं पहिलाच असं, म्हणजे आम्हाला वकिलांनी सांगितलं की राज्यातलं पहिलंच असा प्रकल्प होता ज्याचं एकदा व्हॅल्युएशन झाल्यानंतर तुम्ही रिव्हॅल्युएशन केले. मग त्यासाठी ह्या सगळ्यांचा प्रेशर, आमचा सगळ्यांचा प्रेशर, आंदोलन म्हणा किंवा लोकांचा जो प्रशासनावरती आलेला प्रेशर होता, त्याचा आम्ही कायदेशीर केलेला अभ्यास होता. याचा परिणाम असा झाला की 140 कोटी आम्हाला पहिल्यांदा वाढून आली. आपल्याला आंदोलन करत असताना त्या ठिकाणी रिंग रोडच्या आंदोलनामध्ये ज्यावेळी जमीन मोजणीचा प्रश्न आला, तर त्यावेळी जे आहे तर जी रिंग रोड विरोधी कृती समिती होती, या कृती समितीला त्या ठिकाणी जेलमध्ये पण जावं लागलं. आणि हे होत असताना त्या ठिकाणी आपल्याला अधिकाऱ्यांकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी टीप पण मिळालेली होती की जर का तुम्ही आता प्रांत कार्यालयावरती जर का आंदोलनासाठी आले तर तुम्हाला अटक ही 100% होणार आहे. त्यामुळे तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आजचं आंदोलन कॅन्सल करा आणि प्रांत कार्यालयावरती येऊ नका. तरी पण आणि त्यासोबतच आपल्या बहिणीचा साखरपुडा त्या ठिकाणी आठवड्यावरती होता. आणि जर का आपण त्या ठिकाणी गेलो तर आपल्या बहिणीच्या साखरपुड्याला आपल्या उपस्थित राहता येणार नाही आणि कुठेतरी पोलीस प्रशासन आपल्याला त्या ठिकाणी अटक करेल. ही गोष्ट होत असताना सुद्धा आपण बहिणीचं साखरपुड्याला जाणं पसंत न करता त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी च्या सोबत राहून त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. तर समाज आणि कुटुंब हे निवडण्याची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी आपण समाजाला निवडलं. तर ही एवढी आत्मिक शक्ती त्या ठिकाणी कुठून येते आपल्याला? ज्यावेळेस रिंग रोडचं आंदोलन आम्ही अंतिम टप्प्यात आणलं होतं त्यावेळेस मोजणी होणार होती. ह्या गोष्टीची सगळी कल्पना आम्हाला आल्यानंतर आम्हाला कळलं की बाबा ही मोजणी झाल्यानंतर आपण कुठंतरी ह्या आंदोलनात किंवा ह्या लढ्यामध्ये थोडं मागं जाऊ. आणि माझ्या बहिणीचा साखरपुडा होता हे नक्कीच माहिती होतं आम्हाला. पोलीस अटक करतील हे पण माहिती होतं. काही राजकीय लोकांनी आम्हाला अटकही करायला लावली, त्यानंतर त्यांची खेळी केली, आम्हाला अटकही करायला लावली. परंतु ह्या दोन्ही कौटुंबिक आणि सामाजिक ह्या गोष्टीची सांगड घालत असताना समाज का निवडला, तर समाजाविषयी या आधी ही जी आत्मीयता होती आणि हा लढा आम्ही कुठंतरी रस्त्यावरून सुरू केला होता आणि तो अंतिम टप्प्यात आम्हाला न्यायचा होता. त्या काळामध्ये जवळपास माझ्यासोबत अजून आमचे 24 सहकारी आतमध्ये होते. मग त्यामध्ये त्यांनी आमच्या ज्येष्ठ लोकांना आतमध्ये टाकलं. त्यावेळेस आतमध्ये इतकी वाईट परिस्थिती होती ना की मला तिथला आतमधला एक प्रसंग आठवतो. आमचे दत्तू वरपे होते आणि नारायणप्पा वरपे, त्यांना मग पायजमा घालायची सवय. ते आतमध्ये कोणत्याही प्रकारची दोरी घेऊन जाऊन देत नाही. त्यांना आहे ना ज्यावेळेस आतमध्ये जाताना गळ्यातले करगुटे, गळ्यातलं म्हणा, हातातलं म्हणा, पायातले करगुटे, कमरेवरचा करगुटा, असं कोणत्याही प्रकारची दोरी घेऊन जाऊन देत नाही. आणि त्यावेळेस त्यांच्या पायजमाला नाडी होती आणि त्या पोलिसांनी इतक्या वाईट शब्दामध्ये ती नाडी काढून घेतली होती ना, त्यावेळेस मला इतकं वाईट वाटलं की म्हणजे प्रशासनात काही लोक इतकी नालायक आहेत की जी आपल्या शेतकऱ्याची कुठलीही तमा बाळगत नाही. मग त्यानंतरची आमची जी सॉफ्ट भूमिका होती प्रशासनाविषयीची ती अजून तीव्र झाली आणि मग त्यानंतर आम्ही कोणत्या अधिकाऱ्याची तमा बाळगली नाही. आणि आज तागायत मला असं वाटतं की माझ्या शेतकऱ्याला कोणत्याही कार्यालयात गेल्यानंतर एक इज्जतीने स्थान मिळावं. त्यासाठी मग आम्हाला वारंवार संघर्ष करायला लागला तरी चालेल किंवा कोणत्याही पातळीवरची लढाई लढायला लागली तरी चालेल. मग आता काय झालंय की राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती आणि जी शासकीय परिस्थिती याची जर का व्यवस्थित हे केली तर मतदार राजा हा खरा राजा आहे, ज्याची त्याला जाणीव नाहीये. दुसरी गोष्ट, देशाचा पंतप्रधान देखील त्या मतदार राजाचा नोकर आहे, याची त्या मतदार राजाला जाणीव नाही. त्याचा गर्व त्या देशाच्या पंतप्रधानाला झालाय. आणि त्यामुळं ही जी प्रशासकीय यंत्रणा जी आपल्यासाठी नोकर म्हणून काम करायला पाहिजे, तर ही आपली नोकर म्हणून काम न करता ती बोलतील तसं आपल्याला वागावं लागतंय. आणि ह्या चाललेल्या यंत्रणेवरती कुठंतरी आपल्याला होल्ड आणण्यासाठी योग्य व्यक्तींना राजकीय भूमिका ही घ्यावी लागणार आहे आता, असं मला वाटतं. खरं तर आपल्याला कौटुंबिक स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता आणि कुठंतरी बहीण भावाचं नातं हे खूप त्या ठिकाणी जे आहे तर प्रेमळ नातं असतं. या नात्याविषयी आपल्याला प्रश्न विचारला पण तो प्रश्न आपण यशस्वीरित्या त्या प्रश्नाला बगल दिली. खरं तर मला परत एकदा त्याच प्रश्नावरती यायचे
की जे बहिणीच्या साखरपुड्याला तुम्हाला उपस्थित राहता नाही आलं, तर त्या गोष्टीबद्दल या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आपल्याला आपल्या बहिणीची माफी मागावी अशी वाटतं का? नक्कीच मी माझ्या बहिणीची माफी मागितलीच पाहिजे. कारण त्यावेळेस सगळे सांगत होते की मी ज्यावेळेस बाहेर आलो त्यावेळेस सांगत होते की दीदी त्या साखरपुड्याला जात नव्हती, ती रडत होती आणि सगळ्याच कुटुंबाला वाईट वाटत होतं की आपला मुलगा आतमध्ये येईल. परंतु अभिमान देखील त्यांना नक्कीच वाटत असेल की बाबा आपला मुलगा कुठलाही गुन्हा करून गेलेला नाही, तो ज्या शेतकऱ्यासाठी संघर्ष करतोय त्या शेतकऱ्यासाठी तो आत गेलेला आहे. मग त्यावेळेस पण त्यांना अभिमानच वाटत होता. हा, कौटुंबिक गोष्टींमध्ये नक्कीच बहिणीला कुटुंबाला वाईट वाटत होतं की मी तिथं उपस्थित पाहिजे नव्हतो. परंतु मला बाहेर आल्यानंतर कळलं की मी कुणाला इन्व्हिटेशन दिलं नव्हतं, परंतु माझ्या सगळ्या मित्रपरिवारांनी किंवा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी एकमेकांना फोन करून सगळे तिथं उपस्थित होते. माझी उपस्थिती तिथं नसताना देखील त्यांनी कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. हे संघर्ष करत असणाऱ्या कार्यकर्त्याला कधी पण चांगलंच वाटतं आणि ह्या घडलेल्या घटनांमुळे नक्कीच अजून काम आपण जास्त करावं याची प्रेरणा ह्या कामांमुळे मिळते. आणि मी नक्कीच बहिणीची माफी मागितलेलीच आहे, त्यावेळेस पण मागितली, या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पण मागतो. आणि तिला वाईट वाटतंय की मी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो, हे नक्कीच खंत आहे तिला. बहिणीची तर मी आता माफी मागितलीच आहे, परंतु इथून पुढं मी माझ्या आगाऊ स्वरूपाची कुटुंबाची पण माफी मागतो. कारण हे प्रसंग माझ्यावरती वारंवार येणार आहेत. अनेक वेळा जेलमध्ये जावं लागेल, समाजासाठी वेळ द्यावा लागेल आणि कुटुंबासाठी मला पाहिजे तितका वेळ देता येणार नाही. कारण मी समाजासाठी स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि हे झोकून देत असताना अनेक वेळा अतिप्रसंग होणार आहेत की अनेक वेळा जेलमध्ये जावं लागेल, अनेक वेळा मला घरीही येता येणार नाही. परंतु ह्या कोणत्याही गोष्टीची तमा मी बाळगणार नाही आणि मी कुटुंबाची त्यामुळं आगाऊ स्वरूपाची माफी मागतो. अध्यात्म आणि आंदोलन खरं तर ह्या एकदम विरुद्ध गोष्टी, पण ह्या दोन्ही गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बघायला भेटतात. तर हा मिलाप आपण कसं काय घडून आणलात? तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी. म्हणजे काय, त्यांचं त्यावेळेस पण सांगण्याचा उद्देश हाच होता की जर का एखादा चांगला असेल तर त्याला कासेची लंगोटी काढून द्या, परंतु जर एखादा चुकीचा वागत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यायची तुम्ही तयारी ठेवा. ह्या दृष्टीने जर का एखादं आंदोलन आपल्याला करायचं असेल, त्या गोष्टीला जर वाचा फुटत नसेल तर त्यावेळेस आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून म्हणा किंवा संघर्षाच्या माध्यमातून त्याला त्याचं उत्तर द्यावंच लागणार आहे. यामुळं अध्यात्म आणि आंदोलन हा कुठं ना कुठं एकाच नाण्याची दुसरी बाजू आहे. आपण अपंगांच्या बाबतीत खूप आपलं जे आहे तर मन हळवं आहे. आपण ज्यावेळी मंत्रालयामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अपंगांना प्रवेश मिळत नव्हता, तर त्यावेळी सुद्धा आपण जे आहे तर खूप मोठे प्रयत्न केले होते. तर त्याबद्दल काय सांगाल? कोरोनाच्या काळामध्ये तसा कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता, परंतु ही जे सोलापूरहून आलेले अपंग मंडळी होते त्यांचे प्रश्न खूप दिवसापासून पेंडिंग होते आणि कोरोनाच्या काळामध्ये यांना कोणी मदत केलेली नव्हती आणि ते मंत्रालयाच्या गेटवरती त्यांना कुणी काय इतका त्रास दिला जात होता की त्यांना आतमध्ये जाण्याचा कसलाही पर्याय त्यांनी खुला ठेवला नव्हता. तसं सर्वसामान्याला पण आत जाऊन देत नव्हते. परंतु त्यांना आत जाणं इतकं गरजेचं होतं की जर ते आत गेले नसते तर त्यांचे प्रश्न अजून महिना दीड महिना जर तसेच पेंडिंग राहिले असते तर त्यांच्या बुकमारीची वेळ आली असती. कारण त्यांच्या जे पेन्शन होत्या, त्यांचे जे येणारे निधी होते, हे सगळे त्या काळात थांबले होते. मग मी ज्यावेळेस त्या गेटवरती ते पाहिलं त्यानंतर माझ्याकडे काही मंत्री महोदयांचे नंबर होते, मी फोन केले परंतु त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स आला नाही. मग आपल्या स्वभावाप्रमाणे बंडखोरी, मग आम्ही त्या गेटवर गेलो, तिथून आतमध्ये जाणार एक मंत्र्यांची गाडीच अडवली आणि मग त्या मंत्र्यांना आमचा प्रश्न समजून सांगितल्यानंतर त्या मंत्री महोदयांनी आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी मदत केली. आजच्या परिस्थितीमध्ये जर का बघायला गेलं तर आपल्या मागे तरुणांचं एक प्रचंड मोठं असं मोह त्या ठिकाणी तयार झाले आणि तरुणाई म्हणलं की त्या ठिकाणी बेफामपणा, तरुणाई म्हणलं की कुठेतरी ताकद, तरुणाई म्हणलं की कुठेतरी उत्साह. तर या उत्साहाला त्या ठिकाणी चांगली दिशा मिळणं पण गरजेचं आहे. तर ही दिशा त्या ठिकाणी देण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये काय विचार आहेत की ही जी तरुणाई आहे ही जर का प्रसाद भाऊच्या मागे त्या ठिकाणी आहे तर निश्चितपणे ही तरुणाई त्या ठिकाणी चांगल्या मार्गाला गेली पाहिजे. या बाबतीत आपले काय विचार आहे?
ही तरुणाई माझ्यासोबत किंवा हे सहकारी माझ्यासोबत येण्याचं कारण की हे सगळे जुन्या राजकारणाला, जुन्या पारंपरिक गोष्टींना वैतागलेले आहेत. आता कुठेतरी व्यवसायात उतरणं, ह्या जुन्या कुरघोडीच्या राजकारणामुळे ही सगळी वैतागलेली आमची सगळे सहकारी मंडळी. मग हे सगळे एका विचाराने एकत्र येतात की बाबा नाही, कुणीतरी याच्यात वेगळं काहीतरी करतंय, त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. मग माझ्यासोबत येणाऱ्या एका व्यक्तीला आर्थिक कोणत्या गोष्टीची, आर्थिक कोणतं कारण, मला त्याच्यातून कोणता लाभ होईल, यासाठी प्रत्येकामध्ये जी सामाजिक भावना आहे, ती सामाजिक भावना जिवंत होऊन ते माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. मग त्यामुळं आम्ही प्रत्येक जो आमच्यासोबत जो सहकारी येणार आहे, या प्रत्येक सहकार्याला योग्य मार्गावरती नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. मग रोजगार असेल, व्यवसाय असेल, मग कुठं चांगल्या ठिकाणी जॉब असतील, त्या ठिकाणी आम्ही आमच्या सहकाऱ्यांना जॉब मिळवून देण्यासाठी, तरुणाईला व्यवसायामध्ये मदत, आणि जिथं जिथं त्यांना प्रशासकीय लेवलला मदत लागेल तिथं तिथं आम्ही नक्की त्यांच्या 2 पावलं पुढे असेल. मग जो आमच्या सोबत आता आलेला आहे, जोडला गेलेला आहे, काहींची प्रत्यक्ष मदत होती, काहींची अप्रत्यक्ष मदत होती, या प्रत्येक व्यक्तीचं ऋण फेडणं हे आमचं नक्की काम असणार आहे. आपण मरकळ पंचायत समितीचं भविष्य काय पाहता? एक व्यक्ती जर का स्वराज्याचं स्वप्न पाहू शकतो, तर आपणही एखादं छोटंसं स्वप्न पाहून आपण बदलाचं स्वप्न पाहिलेले, जे की जुन्या प्रत्येक गोष्टींना बगल देऊन आपल्याला फक्त विकासाच्या दिशेने न्यायचंय. यासाठी आम्ही संकल्प केलेला आहे की जी योजना खूप आहेत, स्वातंत्र्य काळापासून योजना खूप आहेत, फक्त त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत. आता नवीन योजना तयार करण्यापेक्षा आहे ज्या योजना त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग आम्ही आता संकल्पच घेऊन चाललेलो आहे की पुणे जिल्ह्यातली 1 नंबरची राबवणारी पंचायत समिती ही नक्की आमची असणार आहे. मग त्यासाठी आमचे सगळे सहकारी अहोरात्र प्रयत्न करतील. मी तर नक्कीच अहोरात्र ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करीन की पंचायत समिती सदस्य नक्की कसा असावा, याचं आम्हाला बऱ्यापैकी जिवंत उदाहरण हे पुढच्या 5 वर्षामध्ये करून दाखवायचंय. आणि आम्हाला जास्त बोलण्यापेक्षा जास्त काम करण्यामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना इंटरेस्ट आहे. ज्या पद्धतीची कामाची तडफ, ज्या पद्धतीचा कामाचा उरक आणि ज्या पद्धतीचा लढवय्या स्वभाव हा मागच्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये लोकांनी बघितला, तर हाच स्वभाव त्या ठिकाणी पदावरती गेल्यावरती राहील का? यामध्ये 1% बदल होणार नाही. भले इथून माग जो स्वभाव होता लढवाया, ह्याच्यामध्ये कमी न होता ह्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल. आणि जी संघर्षाची जी भूक असेल माझी, ती नक्कीच वाढणारी. कारण पहिलं काही सिलेक्टेड प्रश्नांसाठी आम्ही भांडत होतो, आता आम्हाला ह्या 6 गावाच्या प्रत्येक प्रश्नासाठी भांडायचंय. मग तो कोणताही पक्ष असेल, समोरी आमच्या सोबत असणारा पक्ष जरी ह्या गोष्टीमध्ये आम्हाला विरोध केला ना, तरी पण आम्ही रस्त्यावरची लढाई लढून त्या ठिकाणी ते प्रश्न तडीस नेण्याचं काम आम्ही करणार आहे. खरं तर आपलं सामाजिक काम खूप मोठं आहे आणि आंदोलनं पण खूप मोठ्या स्वरूपाची आपण केलेली आहेत आणि ती आंदोलनं आपण यशस्वी पण करून दाखवली. मग हे सगळं होत असताना आपण जर का एवढा यशस्वी त्या ठिकाणी आंदोलक आहात, तर मग आपल्या पंचायत समिती सदस्यच का व्हायचे? जर का आपण बिना सदस्य होता सुद्धा चांगल्या पद्धतीची कामं करताय, तर सदस्य होऊन असं त्या ठिकाणी वेगळं काय होणार आहे? तसं माझी कुठलीही यामध्ये इच्छा प्रथमतः नव्हती. ज्यावेळेस आरक्षण पूर्ण सोडत झाली, एक दिवस गेल्यानंतर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची मीटिंग झाली आणि त्यांनी मला तिथं बोलून घेतलं की नाही, आता समाजकारणाला तुझ्या थोडी राजकारणाची गरज देणं, म्हणजे राजकारणाची जोड देणं गरजेचं आहे. कारण तू जो संघर्ष करतोय त्याला जर का थोडी राजकीय पार्श्वभूमी असेल, तर आपण हे जे प्रश्न आहेत ह्या सिस्टीम मध्ये जाऊन लवकर सोडवू. यासाठी सगळ्यांनी माझ्यावरती जोर धरला. जवळपास 2 ते 3 दिवस ते माझी मनधरणी करत होते. मग त्यानंतर मी ठरवलं की बाबा चला, सगळ्या सहकाऱ्यांचं मत आहे तर आपण त्यामध्ये प्रयत्न करून बघू. मग त्यानंतर आर्थिक प्रश्न उभा राहिला. ज्यावेळेस ह्या गोष्टीमध्ये पुढे जायचं ठरलं त्यावेळेस आर्थिक प्रश्न उभा राहिला. मग आर्थिक प्रश्न उभा राहिल्यानंतर मगाशीच बापूंनी सांगितल्याप्रमाणे आत्ताचं राजकारण हे पूर्ण अर्थकारण झालेलं आहे असं लोकांना वाटतंय, परंतु नाही. मला असं वाटतं की पूर्णपणे अर्थकारण झालेलं नाही. एक वर्षापूर्वीचा जसा आपण खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाई शेठ काळे यांच्यावरती खूप प्रकारचे आरोप झाले, कर्जाचे जाळे, त्यांचं नाव घेतलं गेलं, पण त्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी संयमाने घेतले त्या सगळ्या गोष्टी. आणि त्या सगळ्या गोष्टीचं उत्तर जनतेने दिलं की आता पण माणुसकी जिवंत आहे.
प्रत्येक गोष्ट ही पैशाने खरेदी केली जाऊ शकत नाही. आणि मग पोरं पण म्हणले की बाबा चल आपण आजमावून बघू की तू ज्या जनतेसाठी भांडतोय ती जनता तुला साथ देते का. आणि मग ह्या माध्यमातून आत्ताच गेले 5-7 दिवसात ज्यावेळेस हे सगळं झाले, म्हणजे लोकांना पाकिट द्यावी लागतात की तुम्ही हे करा. परंतु आमच्या घरी लोक पैसे आणून देत आहेत की तुला आता इलेक्शनसाठी पैसे लागतील म्हणून आता 5 लाख रुपये लोकांनी मला घरी आणून दिले. मी त्या लोकांची त्यांनी इच्छा व्यक्त केली की पैसे दिलेत हे कोणाला सांगू नको म्हणून मी त्या व्यक्तींची आता नावं घेणार नाही. परंतु ह्या व्यक्तींची नावं मी लवकरच तुम्हाला सांगेन. आत्ताच सध्याचं चालू असलेल्या राजकारणामध्ये लोकांना म्हणजे जो उभा नेता आहे त्या नेत्याला लोकांना पैसे द्यावे लागतात मतदारांना. परंतु आत्ताची माझी परिस्थिती अशी आहे की मतदार मला पैसे आणून देत आहेत की हे तुला खर्चासाठी पैसे लागणार आहेत. अशा आता गेल्या 4 ते 5 दिवसात 5 लाख रुपये लोकांनी मला आणून दिलेले. आता आपण सांगितलं की आपल्याला भरपूर लोकांनी त्या ठिकाणी जे आहे तर घरी पाकिट आणून दिलं, कुणी डायरेक्ट अकाउंटला पैसे पाठवले. तर हे सगळं होत असताना मन भरून येतं का आपलं? नक्कीच मन भरून येतं. कारण ज्यावेळेस मी संघर्षाला सुरुवात केली त्यावेळेस माझे काही मित्र म्हणायचे की काय करतोय तू, हे कशासाठी करतोय, लोक कोणत्याच गोष्टीची जाणीव ठेवत नाही. परंतु आता माझ्या मित्रांना पण त्याची जाणीव होती की माणुसकी अजून जिवंत आहे, माणुसकी अजून जिवंत आहे. लोक मला म्हणजे गेले 2 ते 3 महिने झाले लोक माझे सहकारी माझा प्रचार करतायत. माझ्या एकाही सहकार्याने साधे चहाला सुद्धा माझ्याकडून पैसे मागितलेले नाहीत. गेले 2 महिने झाले प्रत्येक गावागावात गाड्या जात आहेत, 5-5, 10-10 गाड्या दररोज फिरतायत पूर्ण त्या 6 गावांमध्ये. तर एकाही व्यक्तीला मी अजून 1 रुपयाचं डिझेल टाकलेलं नाही, एकाही व्यक्तीला मी कुठं ढाब्यावर जेवण चारलेलं नाही. आणि जे म्हटलं मगाशीच बापूंनी म्हटलं की ही ढाबा संस्कृती आली राजकारणामध्ये, असं न होता आजही माझ्यासोबतचे माझे सगळे सहकारी कुठंतरी बेळीवरती दिवस काढतात आणि घरी येऊन दिवस काढतात. आणि मी जर एखाद्या दिवशी चुकून म्हणलं की नाही आज खूप उशीर झालेला आपण जेवण करून जाऊ, तर हे मला तिथं सोडून जातात, म्हणतात तुला जेवायचं असलं जेव्हा आम्ही घरी जाऊन जेवतो. म्हणजे ही भावना लोकांमध्ये अजून आहे, कारण माणुसकी अजून जिवंत आहे आणि ही त्या निवडणुकीच्या माध्यमातून मला दिसते. आपल्याला जे आहे तर शालेय जीवनापासून आणि कॉलेज जीवनामध्ये पण आपण त्या ठिकाणी सगळ्याच खेळांमध्ये सामील झाल्या होतात. त्याच्यामध्ये खो खो असेल, कबड्डी असेल किंवा त्या ठिकाणी रनिंग असेल, या सगळ्या खेळांमध्ये आपण हिरिरीने त्या ठिकाणी भाग घ्यायचे. तर आत्ताचा जो प्रचार चालू आहे तर याच्यामध्ये जे आहे तर त्यावेळी जे कमवलेले शरीर आहे, त्यावेळी कमवलेली जी आपली शरीर यष्टी आहे, तर याचा कुठेतरी आज फायदा होतो का? 100% फायदा होतो. ग्रामीण भागात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला म्हणजे प्रत्येक खेळ आवडत असतो आणि हा आपण खेळलेला असतो. तो सुरपारंबीपासून तर क्रिकेटपर्यंत हे सगळे खेळ आपण खेळलेले आहेत आणि याचा कुठंतरी नक्कीच फायदा होतो. कारण की त्या काळात जे खेळलेले खेळ आहेत ह्याच्यामुळे आपलं शरीर थोडं सुदृढ झालेलं आहे आणि त्याचा फायदा नक्कीच आता या प्रचाराच्या दागदुखीमध्ये इतरांसारखं स्थूल जीवन न जगता त्या धावपळीच्या जीवनामध्ये मला त्याचा नक्कीच 100% फायदाच होतो. आता आपण जे आहे जर वाचन मोठ्या प्रमाणात करता, तर हे वाचन करत असताना त्या ठिकाणी जी आपल्या विचारांना धार त्या ठिकाणी आली, तर ही कुठेतरी या वाचनातून आलीत का? 100%. कारण वाचनामुळं शब्दकोश वाढला आणि शब्दकोश वाढता वाढता वाचनाची जी आवड होती ह्याच्यामुळं थोडंसं जे आपण म्हणू पुस्तकी ज्ञान गरजेचं असतं ते पण मिळत गेलं. त्यामुळं थोडासा कायद्यांचा अभ्यास करत गेलो आणि त्याचा कुठेतरी आजच्या जीवनामध्ये नक्की 100% फायदा होतो. पुस्तकांचा विषय निघालाय तर सगळे शेतकरी जे आपल्या बरोबर आंदोलनात होते ते म्हणतात की आपल्या पंचक्रोशीमध्ये असा एकमेव माणूस आहे की ज्याला संविधानाचा संपूर्ण अभ्यास आहे. तर एकदम संविधानावरती एवढी पकड कस काय मिळवली आणि एवढ्या कायद्यांवरती आपण एवढी पकड कस काय मिळवली? ज्यावेळेस कृषीची संघटना ज्यावेळेस आम्ही स्थापन केली त्यावेळेस आम्ही आमचे सहकारी मित्र त्यात तुम्ही पण होतात, आपण बार्टीला गेलो होतो. बार्टीला गेल्यानंतर तिथं काही गोष्टींची जाणीव झाली की बाबा हे जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं आहे याशिवाय आपल्याला कुठंच किंमत नाहीये. त्यासाठी मग संविधानाचा अभ्यास करणं गरजेचं वाटलं आणि मग त्यानंतर काही कायद्याचा अभ्यास केला, संविधान वाचलं. त्यानंतर कळलं की बाबा सर्वसामान्य माणूस हा सगळ्यांपेक्षा मोठा आहे आणि मग त्या पद्धतीने आम्ही काम करत गेलो, चळवळीत सहभागी होत गेलो. त्याचा कुठेतरी 100% फायदा होतो. कॉलेज जीवनानंतरच आपण संघटना बांधणीचा आणि त्या ठिकाणी कृषी युवा क्रांती या नावाने संघटना आपण स्थापन केली. तर ही संघटना स्थापन करत असताना त्या ठिकाणी आपण
ही संघटना स्थापन केली पाहिजे आणि कुठेतरी कृषी क्षेत्रातील विषयांना त्या ठिकाणी वाचा फोडली पाहिजे, ही भावना कुठे त्या ठिकाणी तयार झाली. असंच आम्ही आमचे सहकारी बसलो होतो. पहिली एक संघटनेत आम्ही थोडंसं काम केलं होतं. त्यानंतर कळलं की बाबा आपण जर असंच संघटित राहू, कारण इतर क्षेत्रांपेक्षा कृषी क्षेत्रातले विद्यार्थी हे जास्त जवळचे असतात. मग पार परभणीला शिकलेला जर कृषी पदवीधर असेल आणि दुसरा मी जर कोकणात शिकलेला असेल तर आमचं कुठून तरी नातं जुळतं. आणि ते नातं जुळलेलं म्हणजे शेजारी शेजारी कॉलेज असणाऱ्यांचं सुद्धा जुळत नाही, इतकं आमचं कृषी क्षेत्राचं जुळतं. मग त्याचा नक्कीच फायदा झाला. ऍग्रिकॉसचं नातं हे खूप ह्या सगळ्या नात्यांपेक्षा खूप महत्वाचं आहे. मैत्रीच्या नात्याच्या पलीकडचं नातं आमचं ऍग्रिकॉसचं नातं आहे. मग ह्या ऍग्रिकॉसच्या नात्यामुळं मग आमचे सगळे कृषी पदवीधर एक संघटित झाले. आणि मग हे संघटित झाल्यानंतर यातले काही अधिकारी लेवलला आहेत, काही उच्च पदवीवर आहेत, काही चांगल्या चांगल्या व्यवसायांमध्ये आहेत, काही बाहेर देशांमध्ये व्यवसाय करतायत. ह्या सगळ्यांचं संघटन करून आपण कुठंतरी समाजाच्या देणं लागतो याची जाणीव असल्यामुळं मग कृषी क्षेत्रात काही आंदोलन असतील, यांच्या माध्यमातून काही गोष्टी पोहोचवणे असतील, अशा अनेक गोष्टी आम्ही ह्या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या आहेत. आणि हे संघटन वाढवून आम्हाला जे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील हे देखील मार्गी लावण्यासाठी आम्हाला त्याची मदत झाली. आता जवळपास मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये एक आपण रॅपिड फायर राऊंड घेऊ. सत्तेपेक्षा सेवा महत्वाची, मान्य की अमान्य? मान्य. चांगला नेता कोणता, प्रामाणिक की लोकप्रिय? लोकप्रिय झालेला प्रामाणिक. पक्षनिष्ठा की जनहित? जनहित. राजकारणातील नैतिकता अजून सुद्धा जिवंत आहे का? आहे, आणि ती आपण दाखवून देऊ. राजकारणामध्ये विरोधी पक्षाची भूमिका किती महत्वाची आहे? सत्ताधाऱ्यापेक्षा महत्वाची. राजकारणामध्ये पारदर्शकता कशी आणाल? ती आम्ही आणून दाखवू. अखेरचा प्रश्न, तरुणांनी राजकारणात यावे का? तरुणांनी राजकारणात आलंच पाहिजे. कारण फक्त कट्ट्यावर बसून गप्पा मारण्यापेक्षा किंवा कुठंतरी ही चाललेली परिस्थिती पाहून कुठंतरी चुकीचं आपणच गप्पा गोष्टी करण्यापेक्षा आपण त्यात उतरून त्याला कुठंतरी सुधारण्याच्या मार्गाकडे नेणं आत्ता गरजेचं आहे. कारण आत्ता जर का उतरून ह्या 10 वर्षात आपण ही परिस्थिती कंट्रोल नाही केली तर कदाचित 10 वर्षानंतर आपल्या देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तरुणांनी राजकारणात आलंच पाहिजे आणि त्याचं कुठंही अर्थकारण न करता फक्त सेवा या भावनेने राजकारणात आलंच पाहिजे. मागच्या पिढीमध्ये वहिले बापूंनी ज्या पद्धतीने प्रामाणिक संयमी राजकारण ज्या पद्धतीने केलं, त्याच पद्धतीने आमच्या पिढीमध्ये प्रसाद भाऊ घेनन हे निश्चितपणे त्यांचा जो संघर्षाचा पैलू आहे त्याच पद्धतीने प्रसाद भाऊ घेनन हे त्या ठिकाणी संघर्षाची मशाल घेऊन येणाऱ्या काळामध्ये मरकळ पंचायत समिती आणि खेड तालुक्यातील तरुणांना नक्कीच दिशा देतील असं मला या ठिकाणी वाटतं. चला तर भेटूया पुढील मुलाखतीमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.